हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा जो व्लॉग आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब केलं की तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ जे आहेत तर ते पाहायला मिळतील. तर इथे ना सकाळचा टायमिंग होता आणि सकाळीच माझी चाललेली होती स्वयंपाकाची तयारी. तर चपात्या वगैरे माझ्या झालेल्या होत्या, पण इथे मी ना जीविकासाठी डाळ भात करून घेत होते. आपला साधा जो खिचडी भात असतो जो की फक्त हळद आणि मीठ टाकूनच मी करत असते, कारण की ती जास्त तिखट खात नाही. म्हणून मग तिच्यासाठी मी हा सिंपल भात जो आहे ना तर तो बनवत असते. तर तिला जायचं होतं आज स्कूलला. तसं तर सुट्टीचा दिवस होता, पण तिला जायचं होतं स्कूलला, कारण की आता त्यांचे ॲन्युअल डे आहेत ना तर ते जवळ आलेले आहेत. तर त्याच्यामुळे त्यांची प्रॅक्टिस चालू आहे, म्हणून मग त्यांना स्कूलमध्ये बोलवलेलं होतं. तर फक्त स्नॅक द्यायचा होता तिला, टिफिन वगैरे काही मला तिला द्यायचा नव्हता. म्हणून मग मी तिच्यासाठी भाजी वगैरे काही बनवलेली नव्हती. तर फक्त राईस जो आहे तर तो मी केलेला होता आणि मग नाश्ता वगैरे करून मग ती जाणार होती. तर आमच्यासाठी मग चपाती भाजी जे काही रोजचं आपलं नेहमीचं असतं तर तेच मी बनवलेलं होतं. आणि मग इथे राईस जो आहे तर तो सुद्धा रेडी झालेला होता. तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि मग आता यामध्ये पाणी जे आहे ना तर ते मी ॲड करणार आहे. आणि सगळ्यांनाच आमच्या इकडे ना राईस खायला आवडतं आणि शक्यतो जर असं डाळ भात वगैरे असेल तर मग काही विचारायलाच नको, कारण की सगळ्यांच्या आवडीचं आहे. असं डाळ भात खायला म्हटलं की सगळ्यांना आवडतं. तर रस्सा भाजी वगैरे करून सुद्धा मी घेतलेली होती सकाळीच, कारण की थोड्या वेळाने मग मी क्लिनिंगला सुरुवात करणार होते. म्हणून मग म्हटलं की सकाळीच जी कामे आहेत ती आवरून घ्यावीत, कारण की एकदा क्लिनिंगला सुरुवात केली की बराच वेळ जातो. तर इथे ना मी भातसुद्धा बघा आता कुकरला लावून घेतलेला आहे. आणि मग कुकर वगैरे लावल्यानंतर ना तिला उठवलं. मग तिची अंघोळ वगैरे झाली, कारण की रोजच्यापेक्षा तिला थोडंसं लेट जे आहे ना तर ते स्कूलला जायचं होतं. म्हणून मग इथे ना तिची अंघोळ वगैरे झाल्यानंतर ना मग तिने नाश्ता वगैरे केला. आणि मग इथे तिचं हेअर कोम करायचं माझं काम चालू होतं, कारण की तिला आज काही बॅग वगैरे न्यायची नव्हती, फक्त टिफिन बॅग द्यायचा होता. पण आता युनिफॉर्ममध्येच बोलवलेलं होतं, तर त्यामुळे मग प्रॉपर जो त्यांचा युनिफॉर्म असतो तर त्यासाठीच मग मी इथे तिला रेडी करून घेत होते. आणि खरं तर केस मोठे असल्यामुळे गुंतोडासुद्धा थोडासा जास्त होतो, पण तरीसुद्धा बघा इतकी केस दुखतात ना तिची, तरीसुद्धा पण येत ना ती केस कट करायला तयारच होत नाही. तर म्हटलं चला ठीक आहे, थोडे दिवस राहूयात, मग नंतर कट करता येईल. एकदा तिची हौस झाली की ती स्वतःहूनच म्हणेल की केस जे आहे ते कट करायचे आहेत. आणि तिच्या डोळ्यावरती सुद्धा बघा तुम्ही झोप अजूनही आहे, कारण की सुट्टीचा दिवस म्हटलं की ती लवकर उठत नाही. पण आज बोलवलेलं होतं म्हणून मग मी ती लवकर उठवलेलं होतं. आणि ती गेल्यानंतर मग मी क्लिनिंगला सुरुवात करणार होते. तर नाश्ता वगैरे सगळ्यांचा झाला की मग म्हटलं आवरायला घ्यावं, कारण की एकदा सगळ्यांची कामं आवरून दिली की मग आपण सुद्धा निवांत होतो क्लिनिंग करायला. नाहीतर मग सतत मध्ये कोणी ना कोणीतरी आलं, कोणाचं काही काम असलं की मग क्लिनिंग राहून जाते. म्हणून सकाळी जेवढा काही स्वयंपाक होता ना तर तो मी सकाळीच बनवून घेतला. म्हटलं दुपारनंतर मग परत टेन्शन राहत नाही. आणि मग कसं आपण सुद्धा काम करून दमून जातो आणि मग दमल्यानंतर पुन्हा स्वयंपाक करायचं म्हटलं की खूप थकल्यासारखं होतं. तर मग एखाद्या दिवशी सगळे ॲडजस्ट करतात, कारण की त्यांना सुद्धा माहीत असतं की क्लिनिंगमुळे खूप दमल्यागत होतं. तर त्याच्यामुळे मग एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. असेल सकाळचं जरी केलेलं तरी सुद्धा सगळे आवडीने खातात, कोणाची काहीच तक्रार नसते. तर इथे मी हे सोफ्यांचे जे कवर आहेत ना तर ते चेंज करून घेत होते. आणि आपण जी आपली कामे करतो ना बघा, तर ती चांगल्या मनाने करायची, प्रसन्न मनाने करायची. जर आपण चिडचिड करून एखादं काम करायला घेतलं घरातलं, तर ते काम तर काही होतच नाही, पण काय होतं ना उलट एक्स्ट्राची कामे वाढतात आणि आपली चिडचिड होते. तर ते एक वेगळंच राहतं टेन्शन. तर त्यामुळे कधीही घरातली कामं करताना ना खुश राहून करायची, मन प्रसन्न ठेवून करायची, कारण की ती आपलीच कामे असतात, आपलंच घर असतं. तर त्यामुळे चिडचिड करण्याचा तर काही प्रश्नच येत नाही. आणि शक्यतो चिडचिड झाली सुद्धा नाही पाहिजे असं मला तर नेहमीच वाटतं, कारण की आपलंच काम आहे आणि आपणच आपलं घर स्वच्छ नाही ठेवणार तर मग कोण ठेवणार. तर इथे ना मी बघा जे कवर वगैरे होते ना ते सगळे चेंज केले. आणि आता उषा एवढ्या काही खराब वगैरे झालेल्या नव्हत्या, म्हणून मग मी काही ते लगेच धुवायला सुद्धा नाही टाकले. म्हटलं हळूहळू नंतर ते वॉश करून घेऊयात, कारण की सगळे जर एकदम क्लिनिंग करायची म्हटलं तर ते काही शक्य होत नाही आणि परत दमल्यासारखं सुद्धा होतं. म्हणून मग शक्य होईल तितकं क्लिनिंग करायची, म्हणजे जेवढं
जेवढं जमेल तेवढंच करायचं. एक्स्ट्राचा लोड जो आहे कामाचा तर तो मी कधीच घेत नाही. जसं होईल तसं होईल, जसं आपल्याला होतंय, आपल्या शरीराला जितके कष्ट सहन होतात ते त्याच मानाने क्लिनिंग जी आहे ना तर ती करायची. एकदमच असं जास्त क्लिनिंगला काढायची आणि त्यानंतर मग आजारी पडायचं, तर त्यामध्ये काहीच अर्थ नसतो. तर इथे सगळं बघा मी झाडून वगैरे व्यवस्थित घेतलं आणि मग नंतर या ज्या गाद्या आहेत तर त्या खूप हलक्या आहेत, म्हणजे मला सहज उचलता वगैरे येतात, जड वगैरे अजिबात नाही आहेत. तर त्यामुळे क्लिनिंग करताना सुद्धा सोपं जातं. आणि बेडशीटचे जे कवर असतात ना बघा, तर ते सुद्धा मी लावून घेते. आणि खूप चांगली क्वालिटी आहे या बेडशीटची, म्हणजे बरेचदा मी वॉश तर भरपूर वेळा केलेले आहेत, पण तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने ते टिकलेले आहेत. म्हणजे याची प्राईस काही जास्त नव्हती, पण तरीसुद्धा चांगल्या प्रकारचे आहेत आणि टिकलेसुद्धा चांगले आहेत. तर ते दारावरती बघा काही लोक येतात विकण्यासाठी, तर त्यांच्याकडूनच मी हे घेतलेले होते. आणि बेडशीट होती ही डबल बेडची, तर त्याचीच मी हे जे उशांसाठी ठेवलेली होती, म्हणजे इथे गादीवर हातरण्यासाठी. कारण की उशांचे कवर वगैरे बनवायचं म्हटलं तर मग ते काढा घाला त्याचा खूप म्हणजे प्रॉब्लेम होतो. सारखं ते चैनी वगैरे जे आहेत तर त्या ओपन वगैरे कराव्या लागतात त्याच्या, आणि मग ते परत बसतात का नाही बसतात चैनी, त्याचं ते खूपच मग डोक्याला ताप होतो. म्हणून मग म्हटलं हे आपलं सोपं आहे की फक्त असं अंथरून ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा ते काढायचं. ते सतत काढत घालत कोण बसणार, म्हणून मग हे जे सोप्या पद्धतीने जे आहे तर ते मीच लावून वगैरे घेते याला. तर म्हटलं आता चला सोप्याचं वरचं तर क्लीन केलेलंच आहे, तर मग म्हटलं आता याच्या ट्रॉलीज आहेत तर त्या सुद्धा काढून घ्याव्यात. आणि थोड्याशा जाळ्या वगैरे जरी झाल्या ना खाली, मग लगेच क्लीन केलं की मग ते फारशी घाण जी आहे ना तर ती होत नाही आणि आपल्याला सुद्धा नंतर ना मग त्रास होत नाही. आणि मग म्हटलं हातासरशी होऊन सुद्धा जाईल. तर याच्या खाली जेवढी काही धूळ वगैरे असते ना तर मग ती सगळी काढून घेते मी. आणि शक्यतो जाळ्या वगैरे होतात तिथे खाली, कारण की रोजच्या क्लिनिंगमध्ये काही ही कामं येत नाहीत, कधीतरीच मी काढत असते 15 दिवसातून किंवा महिन्यातून, मला जसं जमेल तसं. मग म्हटलं सोफासुद्धा पुढं ओढून घेतला मी आणि खरंच क्लिनिंगला खूप मदत होते, कारण की हा सोफा जो आहे ना तो तर हलवता वगैरे येतो, तर त्यामुळे याच्या मागे जो कचरा आहे ना तो सहज मला काढता येतो. आणि जर एकदमच ह्याला जर फिक्स करून ठेवलं असतं ना तर मग ही क्लिनिंग काही मला करायला जमली नसती, कारण की फिक्स केल्यानंतर ना आपण हलवू पण शकत नाही आणि क्लिनिंग पण करू शकत नाही. आणि हलका आहे, हलवायला सुद्धा मला सोपं पडतं, असा जड वगैरे नाही आहे की एकट्याने हलवू शकत नाही आपण. तर मागचा कचरा जो होता ना तर थोडीशी धूळ झालेली होती, तर ती मी काढून घेतली आणि मग थोडंसं मॉपने असं पुसून वगैरे घेतलं. म्हणजे क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर थोडीशी धूळ वगैरे दिसली की मग ती पुसून वगैरे घेतली की व्यवस्थित दिसतं. मग म्हटलं हातासरशी ट्रॉलीच्या इथे सुद्धा जे काही फरशी वगैरे होती तर ती सुद्धा मी लगेचच मॉपने जे आहे ना तर ते क्लिनिंग करून घेतली. कारण की रोज तर काय आपण क्लिनिंग करतच नाही, एखाद्या दिवशी कधी आपण असं काढतो पसारा तर त्याच वेळेस ही क्लिनिंग जी आहे ना तर ती करतो. आणि घरातली कामं करताना नेहमी प्रसन्न मनानेच मी करते, त्यामुळे कामेसुद्धा पटकन आवरतात. आणि जर त्रास घेऊन कामं जर करायची म्हटलं किंवा टेन्शन घेऊन जर कामे केली तर ती कामे काही होतच नाहीत. आणि प्रत्येकीने ना आपलं मन जे आहे ना ते खुश ठेवूनच घरातली कामे करायची, कारण की आपलंच घर आहे. आणि एक घर ज्यावेळेस आपण बांधायला घेतो ना बघा तर त्यावेळेस खूप मेहनत लागते. जी व्यक्ती ते घर बांधण्यासाठी बघा पैसा खर्च करत असते ना किंवा त्या घरासाठी पैसा जमवत असते ना, तर त्याच व्यक्तीला त्याची किंमत असते की स्वतःचं घर होण्यासाठी सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि जेव्हा मग ते घर आपलं होतं, आपण त्या घरामध्ये राहायला जातो, त्यावेळेस बघा आपण बऱ्याचदा कंटाळा वगैरे करतो. पण ज्यावेळेस आपण ते घर बांधण्यासाठी इतकी मेहनत घेतो आणि मग जेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळते, तर मग त्यावेळेस कसं होतं ना, त्याची किंमत राहत नाही. म्हणजे जेव्हा आपल्याकडे एखादी गोष्ट नसते, तर त्यावेळेस आपल्याला वाटत असतं की ती गोष्ट आपल्याला हवी आहे. पण ज्यावेळेस ती मिळते, तर त्यावेळेस मग त्याची किंमत राहत नाही. तर त्यामुळे ना असं कधीच करायचं नाही. घर बांधताना खूप कष्ट लागतात आणि मग ते घर जेव्हा आपलं होतं, आपल्याला मिळतं, मग त्यावेळेस का आपण काम करताना असं कामचुकारपणा करायचा, असं मला वाटतं. म्हणून मग मी नेहमी घराची जी क्लिनिंग आहे ना तर ती करत असते. तर इथे बघा मी या ज्या ट्रॉलीज आहेत ना तर त्यासुद्धा सगळ्या मी बाहेर काढणार होते एक एक करून. आणि इथे ना मी एक बॅग घेतलेली आहे, तर त्यामध्ये सगळे न्यूजपेपर वगैरे असतात ना तर ते मी भरून ठेवते, जेणेकरून मग इकडे तिकडे होत नाही. आणि मग जेव्हा कधी न्यूजपेपरची गरज वगैरे पडते तर त्यावेळेस मग ही बॅग फक्त बाहेर काढायची, कारण की त्यामध्येच न्यूजपेपर ठेवलेले असतात. मग शोधावं सुद्धा लागत नाही आणि ते इकडे तिकडे
सुद्धा जात नाहीत. तर एक-एक करून सगळ्या ट्रॉली ज्या आहेत ना, तर त्या मी बाहेर काढणार होते आणि सगळं क्लीनिंग वगैरे करून घेणार होते. आणि ज्या नको असणाऱ्या गोष्टी आहेत किंवा ज्या लागत नाहीत, तर त्यासुद्धा सगळ्या मी बाहेर काढून घेते. आणि बराच वेळ जातो क्लीनिंग करताना. दिसताना तर वाटत नाही, की एवढं सगळं आहे म्हणून. पण क्लीनिंग करायला घेतलं, की खरंच खूप पसारा जो आहे ना, तर तो आपल्याला दिसतो. आणि जी व्यक्ती क्लीनिंग करते ना, तर तिलाच कळतं, की किती पसारा आहे. पण तरीसुद्धा सतत क्लीनिंग मेंटेन ठेवली ना, की घरसुद्धा आपलं छान राहतं, प्रसन्न राहतं. आणि कितीही तुमचं घर जुनं असू देत किंवा नवं असू देत, तुम्ही त्याची क्लीनिंग कशी ठेवता किंवा तुम्ही तुमचं घर आवरण्यासाठी किती मेहनत घेता, त्याचवरून तुमच्या घराची पारख होत असते. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं, बऱ्याच जणांचं घर नवीन असतं, पण त्या घरामध्ये गेलं ना, की इतका पसारा असतो, इतकी घाण असते ना, की म्हणजे वाटतच नाही, की हे घर आता ह्यांनी बांधलेलं आहे किंवा आता यांचं घर तयार झालेलं होतं. म्हणजे खरंच असं तुम्ही जर क्लीनिंग मेंटेन नाही केली ना, तर घर बघताना सुद्धा असं वाटतं, की खूप वर्षांपूर्वीचं घर आहे किंवा किती अस्वच्छता आहे घरामध्ये, असं घरात गेल्यानंतर न वाटतं. तर त्यामुळेच ना जसं तुम्हाला जमेल ना, तसं प्रत्येकीने आपलं घर जे आहे ना, तर ते क्लीनिंग करावं. कारण की ज्या घरात स्वच्छता असते ना बघा, तर त्याच घरात लक्ष्मीचा निवास असतो. आणि जर आपण आपलं घर असं अस्वच्छ ठेवलं ना, तर त्यामुळे काय होतं ना, आजारसुद्धा वाढतात आणि घरामध्ये लक्ष्मीसुद्धा येत नाही असं म्हणतात. त्यामुळे ना सतत आपलं घर जे आहे ना, तर ते क्लीन ठेवायचं. जास्त मेहनत नाही घेतली, तरी रोज थोडं-थोडं का होईना किंवा महिन्यातून एकदा जसं तुम्हाला जमेल तसं घर जे आहे ना, आपलं क्लीन करण्याचा प्रयत्न करायचा. ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत, त्या नेहमी बाहेर काढून ठेवायच्या, जेणेकरून पसारा होत नाही. आता बऱ्याचदा बघा असं असतं, की गोळ्या औषधं संपलेले असतात किंवा एक्सपायर झालेले असतात. बरेच प्रोडक्ट असतात एक्सपायर झालेले. ते आपण तसेच ठेवतो. तर त्यामुळे काय होतं ना, निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये राहते. आणि मी तर सतत क्लीनिंग करत असते. म्हणजे महिना झालं, 15 दिवस झालं, माझं काही ना काहीतरी जे काम आहे ना, ते चालूच असतं. म्हणजे मी जर 15 दिवसातून क्लीनिंग करताना मला असं वाटतं, की एवढा कचरा निघतोय. मी महिन्यातून क्लीनिंग करते, तर एवढा पसारा होतोय. जर आपण लक्षच दिलं नाही, 3-4 महिने तसंच राहून दिलं, तर मग घराचं तर काय होईल ना, मला कधी-कधी खरंच प्रश्न पडतो. तर आता बाहेरची क्लीनिंग झालेली होती. मी हॉल सगळा व्यवस्थित क्लीन करून घेतलेला होता. आणि मग त्यानंतरनं मग मी आले इथे बेडरूममध्ये. तर इथे थोडासा आपलं बेड वगैरे व्यवस्थित सेट करून ठेवला. कारण की घरं वगैरे झाडायची राहिली होती माझी. कारण की मी सकाळी क्लीनिंगला घेतलं, तर मग काही रूम वगैरे झाडून वगैरे घेतलेच नव्हते. आणि किचनसुद्धा मी आवरून घेतलेला होता. तर ते काही मी दाखवलं नाही, कारण की म्हटलं व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून मग ते काही मी शेअरच केलेलं नव्हतं. तर इथे जीविकाला सर्दी झाली होती आणि थोडासा कफसुद्धा जाणवत होता, म्हणून तिच्यासाठी ही वाफेची मशीन आहे ना, तर ती मी काढून ठेवली होती 2 दिवस झालं वरती. तर आता ती ओके आहे, म्हणून मग काय केलं, ही मशीन जी आहे ना, ती व्यवस्थित ठेवून दिली. कारण की मग नेक्स्ट टाईम जेव्हा ती लागेल त्यावेळेस मग ती काढता येते. तिची औषधं वगैरे जी काही वरती होती ना, तर ती सगळी मी कपाटात ठेवली. कारण की कोर्स वगैरे तिचा पूर्ण झालेला होता आणि तिची तब्येतसुद्धा आता ठीक होती. म्हणून मग म्हटलं आहे तसं सगळं व्यवस्थित ठेवून द्यावं आतमध्ये. त्यानंतरनं मग बाहेर आले, कंपाऊंड स्वच्छ धुवून काढलं. तर बरेचदा कसं होतं, रोज कंपाऊंड आता मी धुते ना, तर त्यामुळे मला ना खूप छान कंपाऊंड जे आहे ना, तर ते दिसतं. कारण की धूळ वगैरे अजिबात येत नाही, कारण की मी डेली ते धुवून घेते. आणि मुख्य म्हणजे ना, पायांना अजिबात चिरा पडत नाही. कारण की कंपाऊंडमध्ये थोडीशी जरी धूळ वगैरे झाली आणि आपण असं बिना चप्पलचं चालायला सुरुवात केली ना, तर ती सगळी धूळ पायांना लागते. आणि त्यानंतर मग काय होतं, टाचांना नाहीत ना अशा चिरा पडायला सुरुवात होते, भेगा पडतात टाचांना. पण आता अजिबात असं जाणवत नाही आणि अगदी छान वाटतं. रोजच्या रोज मी वॉश करते आणि ते जे गठ्ठू आहेत ना, तर ते सुद्धा बघा भरपूर असे क्लीन झालेले आहेत चांगल्या पद्धतीने. तर इथे जीविका आली होती स्कूलवरून, 12:30-1चा टायमिंग होता हा. आणि तिने येताना ना बघा इडलीचं बॅटर आणलेलं होतं. तर तिला इडली नव्हती खायची, तिला डोसा खायचा होता. मग इथे ती तुम्हाला तेच दाखवत होती, की आम्ही इडलीचं जे पीठ आहे ना, तर ते घेऊन आलोय म्हणून. आणि मग तिचं चाललेलं होतं, की मला डोसे बनव. तर मग रेडीमेड पीठ होतं हे. तर यामध्ये मीठ वगैरे काही ॲड केलेलं नसतं. तर तिला प्लेनच डोसा खायला आवडतो, पण तरीसुद्धा तिच्यासाठी मी करत असते. तर मग इथे ते चाललेलं होतं आमच्या दोघींचं. तर ती सांगत होती स्कूलमध्ये डान्स वगैरे आमची प्रॅक्टिस चाललेली, कशी काय, जे काही ती स्कूलमध्ये दिवसभर करते. तर मग ते सगळं ती मला सांगते आल्यावरती. तर इथे बघा तिचं चाललेलं होतं ते मिक्स करायचं. आणि तिला फार आवडतं असं मध्ये-मध्ये किचनमध्ये करायला आणि हेल्प करायला कामामध्ये. तर जसा तिला वेळ मिळेल तसं ती करते. तर आता इथे बघा मी तेलाचा जो डब्बा आहे तो संपलेला होता.
मग डब्बा मी पूर्ण हलवून त्यातलं तेल रिकामं करते आणि मग आता इथे तिच्यासाठी छान असे डोसे जे आहेत ना तर ते मी बनवायला घेतलेत आणि तिला छोटे छोटेच आवडतात. तर इथे तिचं चाललं होतं की मीच बनवते म्हणून मग इथे मी तिच्यापाशीच उभी होते आणि तिला सांगत होते अशा पद्धतीने जे डोसे आहेत तर ते कर. तर तिचं चाललं होतं की छोटे छोटे तिला तयार करायचे होते, कारण की तिला ते पाहायला आवडतं आणि विशेषतः तसे डोसे तिला खायला सुद्धा छान वाटतं. तर तेच इथं तिचं चाललेलं होतं. तर म्हणून मग मी तिला एकदाच करून दिलं, परत काही मी तिला गॅसच्या इथे येऊन दिलं नाही. पण म्हटलं चला ठीक आहे, कधीतरी तिच्या मनाने सुद्धा होऊ देत एखादी गोष्ट, म्हणून इथे मग तिला डोसे वगैरे बनवून देत होते मी खायला. आणि दुसरीकडे तिचं तिचं खेळणं सुद्धा चालू होतं. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. उद्या भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.